आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त जमलेलो आहोत आणि मग बाबासाहेबांची जयंती साजरी करायची म्हणजे नेमकं काय करायचं. या ठिकाणी नाही का आमच्या माता भगिनी आहेत, आमचे बंधू आहेत, आमचे बालक आहेत. तर बाबासाहेबांचा जयंती उत्सव किंवा ह्या तिन्ही महापुरुषांचा जयंती उत्सव साजरा करायचा आपला एक वेगळा उद्देश आहे आणि तो सर्व जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तो कसा पोहोचवायचा, तर आमच्यासारखे काही वक्ते असतात, काही माध्यम असतात, त्या माध्यमातून आपण तो पोहोचवत असतो. तर विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई, संतश्रेष्ठ कबीर, संत तुकाराम, या सर्व विभूतींना खरं म्हणजे या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. आणि या कार्यक्रमाचे बुद्धिस्ट सेवा संघ या संकुलाचे मिडो संकुलाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गाडगे साहेब, आमचे स्नेही रामभाऊ चव्हाण, सरोदे गुरुजी आणि मला वाटतं राजेश गायकवाड आणि सर्व बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. त्यामुळे चळवळीतला कार्यकर्ता ताड फाडफाड काहीतरी बोलणार. तुम्हाला असं अपेक्षित असेल की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी असं काही मोठं भाषण देईल का, तर नाही. बाबासाहेब म्हणजे एक उद्धार करताय. बाबासाहेब म्हणजे आमच्या धमन्यांमध्ये वाहणारं एक रक्त आहे. आणि बाबासाहेब जर झाले नसते तर आम्हीच झालो नसतो, याची आम्हाला सर्वांना आतापर्यंत जाणीव झालेली आहे. आणि बाबासाहेब तत्कालीन परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा बघा, तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांचा जीवन प्रवाह किंवा बाबासाहेबांचा जीवनकाल पाहिला तरी एकूण 65 वर्षाचा आहे. आणि ह्या 65 वर्षामध्ये बाबासाहेबांनी एवढं काही काम केलेलं आहे की एवढं काम मला वाटतं पृथ्वी तलावरच्या विश्वातल्या कोणत्याही मानवाला करता येणं शक्यच नाही. हे आपण अगदी मनावर बिंबून ठेवा. बाबासाहेबांसारखा असा एक महापुरुष या विश्वात जन्म घेईल याची कल्पनाच होत नाही आणि येईल असंही संकेत नाही. तर बाबासाहेबांचं कार्य जर सांगताना तुम्हाला सांगता मी त्याच्यामध्ये नाही जाणार, परंतु बाबासाहेबांचा जन्म झाल्यानंतर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना सर्वात मोठी अडचण आली की ती शिक्षण घेण्याची. तो काळ असा होता की शिक्षणाची कवाडं अस्पृश्य लोकांना, दलित लोकांना बंद होती. बाबासाहेबांचं नशीब चांगलं की त्यांचे वडील सुभेदार असल्यामुळे त्यांना शाळेत प्रवेश मिळाला. प्रवेश मिळाल्यानंतर शिक्षण घेताना बाबासाहेबांना शाळेच्या वर्गाच्या वरांड्याच्या बाहेरच बसावं लागत होतं. आणि वर्गाच्या वरांड्याच्या बाहेर बसल्यानंतर बाबासाहेबांना शिक्षण घ्यावं लागत होतं. ही एवढी दयनीय परिस्थिती असताना सुद्धा बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या प्राप्त केल्या. बाबासाहेबांकडे एवढं ज्ञान प्राप्त झालं की आज बाबासाहेबांच्या डिग्र्या सांगता येत नाही. मी सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. बाबासाहेबांची डिग्री MA PhD DSc बार ॲट लॉ DLD अशा प्रकारच्या एकूण 32 डिग्र्या आहेत. म्हणजे सांगताना दम लागतो. ह्या 32 डिग्र्या बाबासाहेबांनी 65 वर्षाच्या कालावधीत घेतल्या. असा कोणी माणूस आहे का तुम्हाला दिसणार आहे या विश्वामध्ये की ज्याच्याकडे 32 डिग्र्या प्राप्त आहे, ज्याला काही शिक्षणाचं म्हणजे शिक्षण वर्गातच घेतलेलं नाही, असा कोणी माणूस आहे का, तर मला त्याचं उत्तर नाही असं दिसतं. आणि बाबासाहेबांनी ह्या 32 डिग्र्या प्राप्त केल्यानंतर आज तुम्हाला सांगतो, या ठिकाणी एक वक्ते केले. आपण कसं करतो, आपल्या छोट्याच्या एखाद्या ठिकाणी आता आमचे स्नेही आहेत रामभाऊ चव्हाण, एखादं छोटं आपण काम करतो. म्हणजे कोणाचं काही काम असेल, म्हणजे वार्डाचं काम असेल किंवा याचं काही काम असेल, सेवेचं कोणतंही काम, म्हणजे इथे गटार नाही आहे, इथे रोड नाही आहे, तर यासाठी काम केल्यानंतर तो माणूस पुढे मोठा होतो. आज तुम्हाला सांगतो बाबासाहेबांचं काम एवढं मोठं आहे की आज देशामधल्या विश्वातल्या 154 देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, बाबासाहेबांची जयंती उत्सव 154 देशामध्ये केली जाते. आणि म्हणूनच बाबासाहेबांना नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हटलं जातं. नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. परंतु बाबासाहेबांना मी बोलताना गाडगे सरांशी या ठिकाणी बोललो मंचावर की बाबासाहेबांना तत्कालीन परिस्थितीमध्ये मला आठवतं जेव्हा आम्ही चळवळीमध्ये कार्यकर्ता होतो, आम्ही बाबासाहेब शिकत होतो,
आमची परिस्थिती त्यावेळी तुम्हाला मला वाटतं की काही लोकांना परिस्थितीची जाणीव नसेल, परंतु आपली परिस्थिती अगदी दारिद्र्याची होती. आपल्याला सुद्धा शिक्षण मिळत नव्हतं. स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपण कसं तरी शिकलो आणि शिकल्यानंतर डिग्री प्राप्त केली. डिग्री प्राप्त केल्यानंतर नोकरी कशी मिळेल या विवंचनेत आपण होतो. मी सुद्धा त्या काळी तसाच होतो. मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर नोकरी कशी मिळेल, तर बाबासाहेबांनी तुम्हाला सांगतो जे रिझर्वेशनाचं कलम टाकलेलं आहे सेवांमध्ये, म्हणजे अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त ओबीसीसाठी सुद्धा बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत आरक्षणाची तरतूद केली. जर आरक्षणाची तरतूद नसते तर आज माझ्यासारखा माणूस, आमचे रामभाऊ चव्हाण सारखे माणूस आज उच्च